विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला का बसत आहेत? राज ठाकरेंनी विचारलाय सवाल. बघूयात काय म्हणतात राज ठाकरे. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाहीये ती तशी. पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे, होणार नाही. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही. आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाहीये. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं. बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. मग पुन्हा उपोषण कशासाठी? मनोज जरांगे पाटलांना राज ठाकरेंचा सवाल. आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणालेत मग पुन्हा उपोषण कशासाठी? मिळालंय ना तुम्हाला आरक्षण, मग पुन्हा उपोषण कशासाठी? सगळ्या मागण्या मान्य झाल्यात ना, मग आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही का? विजयोत्सव साजरा झाला, पण मग मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तर आनंद व्यक्त करत होतात, मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवालही त्यांनी जरांगेंना केला. येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली आहे. यावर राज ठाकरे म्हणाले की लोकांसमोर मी सांगितलं हे होणार नाही, राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा मी ते बोललो होतो, हे होणार नाही, हा टेक्निकल विषय, कायदेशीर बाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल. तर मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधवांना कळालंय का की काय झालंय नेमकं? विजय झाला, मग परत उपोषणाला का बसतायत असा सवाल त्यांनी यावेळी जरांगेंना विचारलेला आहे. तर मंडळी, मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करू लागले. पण विजय काय मिळाला हे तर लोकांना कळालं पाहिजे. जे सामान्य मराठा बांधव भगिनी आहेत, आलेले होते मुंबईत, त्यांना तरी निर्णय काय झाला हे कळालं का? जर तेव्हा आनंद व्यक्त केला गेला तर आता परत उपोषणाची वेळ का आली असा परखड सवाल राज ठाकरे यांनी आज उपस्थित केला. ते आज नाशिक या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज ठाकरे म्हणालेत की मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ज्यावेळेस भेट घेतली तेव्हा आंदोलकांसमोरच माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडली होती. जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही, हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे असं मी त्यावेळेस सांगितलं होतं. राज ठाकरे पुढे म्हणाले की आरक्षणाचा अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही आणि यावर केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांची मतं जाणून घ्यावी लागतात, कारण प्रत्येक राज्यात ही परिस्थिती आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल, विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. राज ठाकरे पुढे म्हणालेत की मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला कडवट वाटते, पण तीच गोष्ट सत्य असते. मागे मराठा समाजाला तापवलं, ते सर्वजण मुंबईत आले, आता दुसऱ्यांदा मोर्चा काढला, पण आपण वस्तुस्थिती पाहणार आहोत की नाही?
कुणाच्या तरी राजकीय एजेंडासाठी आपल्याला मोर्चासाठी नेलं जात आहे याचा विचार केला गेला पाहिजे. तर यावेळेस त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी भेट झाली होती त्या भेटीच्या दरम्यान राज ठाकरे जे बोलले होते त्याचा पुन्हा एकदा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले, मी अंतरवाली सराटीला गेलो होतो, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर मुद्दा लक्षात आल्यानंतर मी आंदोलकांच्या समोरच, नागरिकांच्या समोर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समोरच या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, या टेक्निकल गोष्टी राज्याच्या हातात नाहीत, त्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. संसदेतून हा कायदा करून आणावा लागेल, सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, हे राज्य सरकारच्या हातात नाही, अशा पद्धतीची भावना मी व्यक्त केली होती. माझं बोलणं प्रत्येकाला कडवट वाटलं, त्यावेळेस माझं बोलणं कोणाला आवडलं नाही, पण मी कडवट बोलतो, पण मी सत्य तेच बोलतो, असं यावेळेस राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली. तर मंडळी, राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना हा सवाल केलेला आहे की तुम्ही आनंदोत्सव साजरा केला, तुम्ही म्हणालात की आरक्षण मिळाले, आनंदोत्सव साजरा करण्यात आला, लाखोंच्या संख्येने समाज मुंबईमध्ये आला होता, त्या सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, मग पुन्हा उपोषण कशासाठी, कोणत्या मागणीसाठी, हे राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलेलं आहे. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, तो योग्य आहे का? जर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तर मग पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला का बसत आहेत? किंवा ज्या पद्धतीनं जे GR किंवा अधिसूचना जी काढण्यात आली त्या अधिसूचनेमध्ये मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी तसेच महाराष्ट्र सरकारने फसवलं आहे का? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा.